देखो बच्चा पार्टी, अभी नया वाला जो मिसलेनियस एक्सरसाइज है उसके कुछ एग्जांपल्स जो कि हम लोगों ने शुरुआत किया था उसके नेक्स्ट डे की तरफ हम लोग जाते हैं। ये पहले का ही दूसरा सवाल है। द साइड ऑफ अ क्यूब इज 4 मीटर है बोलता है। एक क्यूब असते, क्यूबच्या प्रत्येक बाजू काय असतात, कसे असतात रे, समान असतात ना। तर हे जे साइड आहेत हे समान आहेत असं तो म्हणतो। म्हणजे क्यूब त्याचा किती आहे, 4 मीटर आहे। इफ इट इज डबल, जर त्याला डबल केला, ठीक आहे, तर नवीन जो क्यूब बनेल तो खतरनाक साईजचा राहील का नाही राहील, राहील की नाही राहील, तो थोडासा मोठा होईल का नाही होईल, कसा म्हणजे डबल केला, सपोज तुम्हीच सांगा, डबल केलं, जर तुझ्याकडे 2 रुपये होते, मी डबल केलं तर किती रुपये होणार, अरे बडा, जर तुझ्याकडे 2 रुपये होते, तुने डबल केलं तर किती रुपये होणार, किती रुपये होणार, 4 रुपये। तर आता तुमच्याकडे आधी 4 रुपये होते, डबल कराल तर किती होणार, 8, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती होणार आता, 8 मीटर। सुरू समजलं। तर त्याचं असं म्हणणं आहे, हाऊ मेनी टाइम्स विल बी द व्हॉल्यूम ऑफ अ न्यू क्यूब ऍज कम्पेअर विथ द ओरिजिनल क्यूब। तर सांगा म्हणते व्हॉल्यूम मध्ये काय फरक तुम्हाला जाणवेल, डबल होणार, ट्रिपल होणार की काय होणार, ओरिजिनल वाला, ठीक आहे, हा तुम्हाला सांगणे। तर याचा व्हॉल्यूम किती आहे तुम्हीच सांगा बरं, व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनलचा किती आहे, आधीवाल्याचा, क्यूबचा काय असते व्हॉल्यूम, साइड क्यूब, साइड किती आहे तुमच्याकडे 4, त्याचा क्यूब म्हणजे बाळा 4 चा क्यूब 64 मीटरचा क्यूब। आता हा जो डबल केल्यावर नवीन वाला झाला ना, तर व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब काय राहणार, हा क्यूबच लिहायला किती राहणार सांगा, इथे पण साइड क्यूबच राहिलं रे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली। तर हा किती आहे, 8 चा क्यूब, तुम्हीच सांगा 8 चा क्यूब, रोज करतो आपण 512 मीटर क्यूब। समजला नाही समजला, अरे समजला नाही समजला। आता नवीन वाला जो काही डेव्हलप झालेला आहे त्याच्या व्हॉल्यूम जुन्या वाल्याच्या किती पट आहे हा विचारलाय, जुन्या वाल्याचा किती पट आहे असा विचारला आहे ना। तर ज्याबद्दल तुम्हाला विचारला जातो, कोणाबद्दल विचारण्यात आलेला आहे, जुन्याबद्दल, त्याला नेहमी खाली ठेवायचं, किती पट आहे, हाऊ मेनी टाइम्स, हा जेव्हा प्रश्न असते ना, हाऊ मेनी टाइम्स, तर काय म्हणायचं, ओरिजिनल वाला कधी पण काय ठेवायचा, खाली ठेवायचं। ओरिजिनल क्यूबचा रिश्ता सांगायचा आहे न्यू क्यूब सोबत, ठीक आहे। तर न्यू क्यूब किती आहे रे, अरे न्यू क्यूब किती आहे, 8 लंच 512, आणि ओरिजिनल किती आहे 6, अरे रे 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 512, आणि ओरिजिनल किती आहे 64। मी का म्हणतो 512 म्हणजेच 8 इंटू 8 इंटू 8 होतो, कशाला फालतू आम्ही भानगड करत बसू, हा ना। आणि 64 म्हणजे माहीतच आहे 4 इंटू 4 इंटू 4, तर बाळा 4 किती जा 2, 4 किती जा 2 जा, 4 किती जा 2 जा, अबाउट 2 इंटू 2 इंटू 2 किती 8, काय 8। तर किती पट आहे तो, तर 8 टाइम्स। ओरिजिनल वाला किती टाइम्स आहे, 8 टाइम्स। हा बघा 8 टाइम्स आहे प्रश्न, 8 आला ना तर 8 टाइम्स, 3 आला असतं तर 3 टाइम्स म्हटल्या असत्या, 4 म्हणलं असतं तर 4 आला असतं तर 4 टाइम्स म्हटल्या असत्या, पण तुमचं किती आलं रे, 8 टाइम्स। क्लिअर आहे। बघा हे प्रश्न जे आता आपण घेतोय ना ते परीक्षेत येण्याचे चान्सेस भरपूर आहेत तुम्हाला, कारण की त्या मिसलेनियस मधूनच देतात तुम्हाला, नाही म्हणाल तर कम से कम 60 ते 70% त्याच्यामधूनच येते तुम्हाला। आता केलं तरी आपण त्यांना, अच्छा पेपर काढायला त्यांना त्रास येते, ओके, पण आपल्याला येणार आहे, आपण काढणारच आहोत जोरदार वाला। नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया, लक्ष दे, पहा बडा, नवीन प्रश्न असा आहे की प्रणाली वॉज प्रॅक्टिसिंग फॉर अ 100 मीटर रनिंग रेस, शी रन 100 मीटर डिस्टन्स 20 टाइम्स, किती टाइम्स, 20 वेळा तिने 100 मीटरच्या डिस्टन्स कव्हर केलं, किती वेळा
20 वेळा. The time required in second for each attempt was follow. म्हणजे प्रत्येक वेळा कम से कम 20 वेळा तिनं रनिंग केलं ना. किती वेळा केलं? 20 वेळा. मान्य कराल? अगर त्याने 20 वेळा रनिंग केलं बाळा, 20 वेळा रनिंग केलं, तर प्रत्येक वेळेस जे टायमिंग तिनं सेट केलं होतं त्या टायमिंगच्या कधी कधी मला वाटतं पहिल्या वेळेस जेव्हा 100 मीटर मारलं असेल तेव्हा 18 मिनिटं लागली असतील. 18 सेकंड. दुसऱ्या वेळेस जेव्हा तिनं अजून ट्राय केलं असेल तेव्हा 17 लागले असतील. तिसऱ्या वेळेस 17, कधी मग 16, कधी मग 15, कधी 14. समजलं का? तर असे 20 वेळा तिनं ट्राय केला. किती वेळा ट्राय केला? 20. तर त्याचाच हिसाब तुम्हाला दिलेला आहे प्रत्येक 20 याचा. तर त्याचं असं म्हणणं आहे की फाइंड द मीन ऑफ टाइम टेकन फॉर रनिंग. तर आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो? सगळ्यात पहिले टेबल काढतो. टेबल, ठीक है ना? टाइम इन सेकंड, उसके बाद टैली मार्क, उसके बाद फ्रीक्वेंसी. बहुत बढ़िया मेरे बच्चे. चलो देखो, सांगा. नहीं, फ्रीक्वेंसी के बाद भी देखना, इसको XI बोलेंगे, इसको FI बोलेंगे और एंडिंग का रहेगा XI FI. पता है ना? हाँ, मन तो खाली बघू. चल बघ, टाइम इन सेकंड किती? पहिला घेऊया 18 किती वेळा? 18 सेकंड किती वेळा लागले? एकाच वेळा. टॅली मार्क 1, फ्रिक्वेन्सी 1, पण हा XI FI काय राहणार? 18 वंजा. लक्षात ठेवायचं, 18 वंजा 18. त्याच्यानंतर 17 सांग बरं बाळा. 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 4. इथे काय? 4. तर मग 17 4 करायचं. 17 4 किती? पटकन आला पाहिजे 68. लक्षात ठेवा. फाळे पाठ करा आता. 10वीत चालल्या तुम्ही, 9वीत जाणार आहे. सॉरी 9वीत झालं ना? ठीक आहे. किती? 68. चल बरोबर त्याच्या खाली वगैरे येऊ द्या रे. चल त्याच्यानंतर 16 सांगा किती वेळा आहे? 1 2 3 3 3 3 4 4 4 5. तर 1 2 3 4 5 आणि इथे 5. तर 16 5 जा किती? त्याच्यानंतर 15 सांग. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. किती वेळा? 8. 15 8 120. 15 8 जा. चल आणि उरलं काय रे मग? 14 फक्त 2दा केलं नाही वाटते. हा एक, हा एक, 2दा. तो 14 2 जा 28. अरे कोई डाउट है क्या? पूछो रे. मस्त पैकी इसको सॉल्व करेंगे रे. समेशन ऑफ FI XI म्हणजे काय होईल याची बेरीज सांगा बरं. 8 आणि 8 16 आणि 8 3 24. 24 चे 2. चल त्याच्यानंतर 2 आणि 2 4. सांभा सगळ्यात बढिया. पाय सगळ्यात बढिया सांगतो. 2 आणि 2 4 आणि 6 होतात 10. 8 आणि 2 होतात किती? 20 आणि 1 होतात 21. समजला? त्याच्यानंतर 2 आणि 1 किती? 3 म्हणजे 314. त्याच्यानंतर आता फ्रिक्वेन्सी सांगा बाळा. समेशन ऑफ FI पण गरज असते आपल्याला. 8 आणि 2 किती होतात? 10. 10 आणि 10 20. म्हणजे आता जे मीन त्यांनी विचारलाय, मीनचा फॉर्म्युला काय असते? समेशन ऑफ FI XI डिवाइडेड बाय समेशन ऑफ FI. 314 भागीला 20. बाळा 314 ला सरळ सरळ आपण 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 7 जा 14. म्हणजे 314 डिवाइडेड बाय 2 इंटू 10 किती झालं? तर 157 डिवाइड बाय 10. एका अंकानंतर पॉइंट. हा तुमचा उत्तर. कोई शक है? कोई डाउट है? क्लियर है? नहीं है? पक्का? आई होप आपको ये समझ में आया होगा बच्चा. बाकी के रिमेनिंग वाले एग्जाम्पल्स घर पे ट्राई कीजिएगा. या फिर एक और बता दूं,
एक और दे देते, एक और देख लेते, ठीक है, कोई दिक्कत नहीं। नेक्स्ट सवाल बोल रहा है कि ट्रायंगल DEF एंड ट्रायंगल LMN आर कॉन्ग्रुएंट इन द करस्पॉन्डिंग EDF and LMN. Write the pair of congruent side and congruent angle in the correspondence. तो अब मेरे को एक बात बताओ सीधा सीधा बड़ा, क्या चीज कि एक ट्रायंगल DEF और ट्रायंगल LMN जो है वो कॉन्ग्रुएंट है। अब कोई भी चीज कॉन्ग्रुएंट होती है, एज ट्रायंगल DEF ये कॉन्ग्रुएंट है तो CPCD हो जाएगा ना सारा, ये कॉन्ग्रुएंट है, ये गिवन बोल रहा है। In the correspondence EDF or LMN, write the pair of congruent side and congruent angle in the correspondence. ये इसको है congruent और EDF और LMN ये भी congruent है, ये भी congruent pair है। तो सीधा सीधा होगा क्या रे, DEF का congruent side और angle भी पूछा है ना, तो DE equals to LM, EF equals to MN, DF equals to LN. माहित आहे ना रे, पहिले दोन शेवटचे दोन, पहिला आखरी माहित आहे ना। तसंच हा ED equals to LM आणि DF equals to MN आणि ED equals to EF equals to LN. समजलं? आणि हा LM, MN, NN जर हा यांच्या पण इक्वल असेल तर मग हा सरळ सकट कोणाच्या इक्वल होऊन जाईल, देअरफॉर DE पण इक्वल कोणाच्या होणार, EDच्या, EF कोणाच्या इक्वल होणार, हे दोघेही पण इक्वल होतील ना। मग EF कोणाच्या इक्वल होणार, DFच्या, आणि DF कोणाच्या इक्वल होणार, EFच्या। रे तोच रे आपण केलं होतं, जर मी बागडीचा मित्र आणि बागडीची छायांकचा मित्र आहे तर छायांक माझा मित्र होऊन जाईल ना, तोच प्रश्न, ठीक आहे। अँगल पण सांगा म्हणते, अँगल D इक्वल्स टू अँगल L, अँगल E इक्वल्स टू अँगल M आणि अँगल F इक्वल्स टू अँगल N, आणि इकडे अँगल E इक्वल्स टू अँगल L, अँगल D इक्वल्स टू अँगल M, अँगल F इक्वल्स टू अँगल N। खतम का? मला सांग, तुम्हीच सांगा, इकडे पण LMN इकडे पण LMN आहेत, तर मग बाकीचे सेम नाही होतील का? देअरफॉर अँगल D इक्वल्स टू अँगल E, अँगल E इक्वल्स टू अँगल D, अँगल F इक्वल्स टू सेमच झालं। काहीतरी चुकवलो का मी? नाही, ठीक आहे, सेम झालं, कॉन्ग्रुएंट आहेत। असे टाइपचे प्रश्न सोडवायचे होते, काय खूप कठीण होतं का रे बड़ा? खूप कठीण होता का? कल बड़ा मिलेंगे नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक्स सो मच, टाटा बाय बाय।